हिंदू विवाह कायद्याच्या या कलमाबद्दल प्रचंड गैरसमज आहेत म्हणून सांगते। कोर्टामध्ये घटस्फोटाची किंवा इतर कोणतीही तुमची वैवाहिक केस चालू आहे, पण तुमच्याकडे वकिलांची फी द्यायला पैसे नाहीयेत किंवा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्पन्नाचं कोणतंही साधन नाहीये, अशा वेळेला न्याय कसा मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। घाबरून जाऊ नका। हिंदू विवाह कायद्याचं कलम 24 अशा लोकांसाठी बनलेलं आहे ज्यांच्याकडे कायदेशीर लढाई लढण्यासाठी आर्थिक ताकद नाहीये। आज आपण या कायदेशीर मदतीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। कलम 24 ला कायदेशीर भाषेमध्ये म्हणतात मेंटेनन्स पेंडेंटे लाईट। याचा अर्थ असा की जोपर्यंत कोर्टामध्ये केस चालू आहे तोपर्यंतचा तुमचा खर्च। आता या कलमाचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे लिंगनिरपेक्ष आहे, म्हणजे जेंडर न्यूट्रल आहे। म्हणजे जर पत्नीकडे पैसे नसतील तर ती पतीकडे मागणी करू शकते, आणि पतीकडे उत्पन्नाचं साधन नसेल पण पत्नी कमावती असेल तर पती सुद्धा पत्नीकडे या खर्चाची मागणी करू शकतो। न्यायाच्या समोर गरीब श्रीमंत असा भेदभाव होऊ नये हाच यामागचा मुख्य हेतू। या कलमांतर्गत तुम्ही प्रामुख्यानं दोन गोष्टींची मागणी करू शकता। एक म्हणजे खटल्याचा खर्च, यामध्ये वकिलांची फी असेल, कोर्ट फी असेल आणि प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये जाण्या येण्याचा प्रवास खर्च यांचा समावेश होतो। दुसरी गोष्ट म्हणजे मासिक भत्ता। जोपर्यंत कोर्टामध्ये मुख्य केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत दरमहा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारी ठराविक रक्कम। आता कोर्ट हा खर्च ठरवताना दोन्ही पक्षांचं उत्पन्न, त्यांची मालमत्ता आणि त्यांचा राहणीमान या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करतं। बऱ्याचदा कोर्टाच्या केसेस ज्या असतात त्या वर्षानुवर्ष चालतात, पण कलम 24 चा अर्ज हा तातडीच्या मदतीसाठी असतो। कायद्यानुसार समोरच्या पक्षाला नोटीस मिळाल्यापासून साधारणपणे 60 दिवसांच्या आत या अर्जाचा निकाल लागणं अपेक्षित असतं, जेणेकरून पैशांच्या अभावी कोणाचीही केस जी आहे ती अर्धवट राहू नये। ही एक तात्पुरती मदत असते जी केस संपली की थांबते। लक्षात घ्या, आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून अन्याय सहन करू नका। कायदा तुम्हाला लढण्यासाठी बळ देतो, फक्त तुम्हाला तुमच्या हक्कांची माहिती असायला हवी। ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा आणि कायद्याच्या अशाच सोप्या माहितीसाठी पाहत रहा ॲडव्होकेट श्रेया।